जयंत पाटील बोलतायत, पाहूयात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून श्री जितेंद्र आव्हाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली. विधिमंडळातील विधान परिषदेचे आमचे सदस्य आज उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाचे नेत्याबाबतीत पुढच्या काळात बैठक होईल. पुढे अधिवेशन चालू असताना त्यावेळी त्याचा निर्णय होईल. आज सर्व 10 पैकी 9 सदस्य आमचे उपस्थित होते. 10वे संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली होती. तरी ते उद्या येऊन या प्रस्तावाला पाठिंबा देतील. आज विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल. आमची संख्या कमी जरी असली तरी महाराष्ट्रातले जनतेचे प्रश्न मांडण्याचा काम प्रभावीपणाने आमचा पक्ष करेल. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे विधानसभेचे सदस्य विधानसभेत चांगली कामगिरी बजावतील. आम्ही काही प्रश्नांच्यावर देखील आज चर्चा केली. त्यातला सगळ्यात प्रमुख चिंता आमच्यासमोर ही आहे की त्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे 2 युवकांना त्यांच्या समर्थकांनी पकडलं. त्यामध्ये त्यांच्याकडे 14 लॅपटॉप 14 मोबाईल फोन्स होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेशची मुलं होती. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये श्रीयुत राजू खरे हे घेऊन गेले. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यांना फक्त त्या ठिकाणी डिटेन करून ठेवण्यात आलं आणि खरं म्हणजे रीतसर ही तक्रार नोंदवली पाहिजे होती की यांची हालचाल संशयास्पद आहे. ती 2 युवक हे महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते आणि त्यानंतर निवडणुकीत राजू खरे यांचा विजय झाला आणि त्यांच्याकडून पोलिसांच्याकडून कोणती कारवाई न होता ती मुलं त्या लोकांना सोडून देण्यात आलं. असे प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेले असतील असा समज आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्रात निवडणुका या कागदावर व्हाव्यात, बॅलेट पेपरवर व्हाव्यात, हा जो आग्रह आहे त्या आग्रहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील पुष्टी देतो, पाठिंबा देतो आणि महाराष्ट्रात कालच श्रीयुत बाबा आढाव साहेबांनी जे लाक्षणिक उपोषण आणि आंदोलन केलं ते आंदोलन महाराष्ट्रभर होईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी गावं आहेत की ज्या गावांना आश्चर्य वाटतं की आपल्या गावात असं मतदान होऊ शकत नाही, असं कसं झालं. सर्व गट सर्व पक्ष एकाच उमेदवाराचं काम करत आहेत आणि त्या ठिकाणी गाव उमेदवाराला मायनस जाते. हे यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं अतिरिक्त मतदान जे वाढलं त्याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट 2 दिवसानंतर बंद करून टाकली. लोकांना ती माहिती उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतली. हाही गंभीर गुन्हा निवडणूक आयोगाने केलेला आहे असं मला वाटतं. कारण माहिती दडवणे, माहिती दाखवण्यापासून बंदी आणणे, माहिती गडप करणे
हा गुन्हा आहे आजच्या नव्या जगात. गुन्हा म्हणण्यापेक्षा हा चूक आहे ही. आणि हे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग का करतं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची वागणूक, निवडणूक आयोगाच्याकडे नाना पटोले, काँग्रेस अध्यक्ष, मी आणि शिवसेनेचे श्रीयुत संजय राऊत यांनी यापूर्वीच तक्रारी अर्ज दाखल केलेला होता. त्यावर काँग्रेस पक्षाला त्यांनी बोलवलेलं आहे. पण जोपर्यंत जे मतदान झालं ते EVM मशीन जोपर्यंत बाहेर ताब्यात येत नाही तोपर्यंत काही गोष्टींची उत्तरं मिळू शकत नाहीत असं अनेकांचं मत आहे. महाराष्ट्रामध्ये बरेच नवे प्रश्न या काळात सरकार येण्याच्या आधीच तयार व्हायला लागले तसं दिसतं. आणि त्यातला एक प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या लाडक्या भगिनी आहेत त्या भगिनींची 65पेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्या भगिनींचा अंतर्भाव महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या यादीत होणं अत्यंत आवश्यक होतं. पण आम्हाला गेल्या 2-3 दिवसातल्या बातम्यावरून असं दिसतंय की सध्या आहेत त्या लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या सरकार करतंय असा साधारण वर्तमानपत्रातल्या बातम्यावरून आम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची योजना अधिक लोकप्रिय आहे आणि त्यामुळंच सरकार निवडून आले असा सरकारी पक्षाचा दावा आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींची संख्या आता वाढवायला काहीच हरकत नाही. त्यामुळे 65 वर्षापेक्षा जास्त महिला ज्या महाराष्ट्रात आहेत त्यांना जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. 1500च्या ऐवजी 2100 रुपये करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन यांनी जाहीर केलेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचं धोरण आहे. तेही 2100 रुपये आता नव्या वर्षात 1 जानेवारीपासून सरकार चालू करेल अशी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सोयाबीनचे दर आहेत त्याला आधारभूत किंमत मिळालेली नाही, त्यांना 6000 रुपये देतो हा वादा जो आहे त्याप्रमाणे या सीझनला ज्यांनी सोयाबीन 3200-3400 रुपयाने विकलं त्यांना उरलेली रक्कम ताबडतोब मोदी साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ताबडतोब त्यांना मिळावी अशी देखील आमची विनंती आहे. कापसाचे दर कमी होत आहेत त्याकडेही तात्काळ सरकारने लक्ष द्यावं. सरकारपुढे बरीच कामं आहेत आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे सोपस्कार सोडून लवकरात लवकर त्यांनी शपथ घ्यावी आणि आपला कारभार चालू करावा. महाराष्ट्रात ज्या चांगल्या गोष्टी ते करतील त्यांना सकारात्मक आम्ही राहू. विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका आमच्या पक्षाची राहणार नाही. जे चांगलं होईल, जे महाराष्ट्राच्या हिताचं होईल त्यांना पाठिंबा देण्याचं धोरण आम्ही सतत चांगल्या मुद्द्यांवर करू. परंतु महाराष्ट्राचं नुकसान होत असेल, महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर जाण्याची जी परंपरा मागच्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाली ती खंडित करण्यासाठी काही पावलं उचलत असतील आणि महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना, युवकांना हाताला काम मिळत असेल आणि आमच्या आया बहिणींना महागाईने जर्जर पछाडलेलं आहे, ती महागाई कमी करण्यासाठी सरकार काही पावलं उचलत असेल आणि महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करण्याची भूमिका जी सरकारने श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली ती सरसकट माफी लवकरात लवकर सरकारने करावी एवढीच विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत आणि राजू खरे साहेब आहेत. आपल्याला त्यांच्या बाबतीत काही आपले अधिक प्रश्न असतील तर ते आपण त्यांना विचारू शकतो.